रामकृष्ण हरी. आपल्याला बघा शिमला मिरची आता ही धुतली बघा, मी शिमला मिरची धुतली या. आता ह्याच्यामध्ये बघा लसूण, कोथिंबीर, अद्रक, जिरे ह्याच्यामध्ये म्हणजे सगळं पिसायचं आणि ह्याच्यामध्ये टाकायचं आणि त्याच्यावर नाही का हे बघा ह्याचं चिरून ते वरी झाकून ठेवायचे. लय भारी लागते. आणि त्याच्यावर जर हे बघा ह्या कैरीच्या 2-3 फोडी ठेवल्या ना त्या वाफीवर लयच भारी लागते ही शिमला मिरची. तुम्ही करून बघा, खाऊन बघा. मी आता करणार आहे परी कसं मला आता काय करायचं बघा. आपल्याला भोपळ्याचं ज्यूस बनवायचं आहे. म्हणून शिने मी आता नाही करणार बघा. म्हणून मी आता नाही करणार, उद्या करणार आहे. तर मग उद्या तुम्हाला नक्कीच दाखवून बघा. परी आता माझ्या पायाने साथ दिलं तर दाखवू ना, पायाने नाही साथ दिली तर काय दाखवू बघा. परी आता ह्याचं आपल्याला भोपळ्याचं ज्यूस मी बनवायला लागले या. आणि भाज्या नंतर करणार आहे. भाज्या बघा मी नंतर करणार आहे. हे बघा आपला भोपळा कापायचा झालेला आहे. आता मी ह्याच्यामध्ये आपल्याला ज्यूस बनवायचे ना. नाहले ना बसल्यावर डोकं नाही विचारलं, काय नाही केलं, खाल्लं नाही, पिल्लं नाही, काय नाही. एक तर रातभर झोप नाही, काय नाही. का डोळ्याला सूज आलेली ह्या परी तरी म्हणलं आपला छोटा एडो आपल्याला टाकायला पाहिजे. हे का अद्रक थोडी टाकायची ह्या ज्यूसमध्ये. आणि हे का आवळा, हे बघा हे आवळा पहिला पण एक टाकलेलं आहे, आता थोडं टाकला. हे बघा ही पुदिनी टाकते. बस झाली, पुदिनी टाकली. हे बघा हे सगळं ह्याच्यात टाकते. आता ह्याला पिसून घेते. पिसल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते. हे बघा हे काळा मीठ टाकून घेते. कैचीच भेटा ना हो मला, कैचीच भेटा ना. काळं मीठ टाकते. आपल्याला ज्यूस बनवायचं ना. काळं मीठ टाकलं. आता याला पिसून घेते बघा ज्यूसला आपल्या. हे बघा हे आपण पिसून घेतलंय. हे बघा आता याला आपण गाळून घेऊ. झालं आपलं ज्यूस मस्त. कसं वाटलं ज्यूस? मस्त वाटलं ना. अहो हे ज्यूस पिलेलं हे बघा लय चांगलं असतंय. पण कसं पडत होतं, कंटाळ येतो करायचा. आणि हे बघा हे ज्यूस पिलेलं हे बघा लई चांगलं आहे. म्हणजे आपल्या शरीरासाठी आपलं BP, शुगर, लिव्हर म्हणजे सगळं आपल्या शरीरासाठी सगळं चांगलं आहे. परी कसं आता लोक एवढं मानत नाही तर आपण काय करणार. आणि पिलं तर चांगलंच आहे बघा. चला रामकृष्ण हरी. जय सीताराम, जय सीताराम, जय सीताराम, जय सीताराम, जय सीताराम. तुम्ही पण प्या, या प्याल.